Good morning, students. Now we will see the next sums, and that is sums from practice set 1.2 and fifth sum we will study. तर आपण काल 4 सम्स बघितलेले आहेत आणि आता आपल्याला कोणते बघायचे आहेत तर त्याच्या पुढचे फिफ्थ सम बघायचं आहे. आता या फिफ्थ सम मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे तर फिफ्थ सम मध्ये तुम्हाला एक लाईन दिलेली आहे आणि त्याच्यावरती काही पॉइंट्स दिलेले आहेत. मग ही एक लाईन त्याच्यावरती पॉइंट्स कोणते कोणते आहेत तर पी क्यू आर एस टी हे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. आता ह्या फिगरला ऑब्झर्व करायचंय तुम्हाला. आणखीन तुम्हाला इथं विचारलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता इथं राईट द नेम ऑफ अपोजिट रेज ऑफ रे आर पी. आता रे पहिल्यांदा आर पी हा रे आणि त्या रेचा काय तुम्हाला ड्रॉ करायचा फाइंड करायचा आहे अपोजिट रे. मग आता पहिल्यांदा आपण हे सम लिहून घेऊयात. तुम्ही ज्या वेळेला आपल्या क्लासला थांबता बसता त्यावेळेस आपल्या वही पुस्तक कुठला क्लास आहे तुम्हाला टाइम टेबल दिलेला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही काय करायचं आहे ते घेऊन बसायचं आहे. नुसतं बसायचं नाही आणि सोडवायला पण आलं पाहिजे त्याच वेळेला. आणि जर आता आपला पोर्शन सुरू झालेला आहे ब्रिज कोर्स साठी तुम्हाला आता पहिल्यांदा आपण ती नंबर लाईन जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ती लाईन ड्रॉ करूयात आणि त्या लाईन वरती तुम्हाला पॉइंट्स कोणते कोणते दिलेले आहेत तर टी आहे एस आहे आर आहे पी आहे आणखीन क्यू. आणि पहिलं क्वेश्चन त्याच्यातला काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे पहिलं राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे आर पी. काय करायचंय तुम्हाला अपोजिट रे ऑफ रे आर पी. आर पी चा अपोजिट रे. आता इथं डायग्राम मध्ये बघायचं आर पी म्हणजे त्याचा स्टार्टिंग पॉइंट काय आहे रेचा आर म्हणजेच त्याला एंड पॉइंट म्हणतो. आर पी चा अपोजिट रे म्हणजे जो अपोजिट लिहिणार त्याचा पण एंड पॉइंट काय असणार आहे आर असणार आहे. मग कोणते कोणते येणार आहेत तर रे आर टी. काय येणार आहे रे आर टी. बघा तो बरोबर काय आहे आर पी ला अपोजिट आहे. आर टी लिहिलं तरी चालेल आर एस लिहिलं तरी चालेल. एकाच रेचे ते दोन नेम्स येणार आहेत. म्हणून रे अपोजिट टू रे अपोजिट रे ऑफ रे आर पी कोणता आहे रे आर टी. त्याच्यानंतर त्याच्यातलं सेकंड आणि त्या सेकंड मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ. कुणाचं इंटरसेक्शन लिहायचं आहे तर इंटरसेक्शन. आता तुम्हाला इंटरसेक्शन म्हणजे काय सेट्स तुम्ही बघितलेले आहेत. इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. पी क्यू आता इथं रे आहे कोणता आहे रे त्याची डायग्राम आपल्याला जर ड्रॉ करायला आली तर बघायचंय रे कोणता आहे पी क्यू. म्हणजे आता जर त्याची मी इथे रफ फिगर ड्रॉ करणार आहे आणि तिथं मी फक्त काय लिहिणार आहे हा आहे रे पी क्यू. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे आर पी. आता आर पी हा कुठून चालू होणार आहे तर इथं आहे आर पी. मी दोन वेगळे काढलेत इथं आणि पण ते वेगळे आहेत का नाहीत ते एकच रे आहेत आर पी म्हणजे तुमचा इथून सुरू होणार आहे कळले. इथं असणार आहे आर. मग त्यांचा तुम्हाला काय विचारलेला आहे इंटरसेक्शन सेट. काय विचारलाय त्यांचा इंटरसेक्शन. आता इंटरसेक्शन म्हणजे काय असतं तर इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन. दोघांमध्ये कॉमन. आता दोघांमध्ये कॉमन कोणता आहे तर दोघांमध्ये कॉमन असलेला आहे आता आर क्यू हाच रे त्याच्यामध्येच त्याच्यावरच कोणता आहे रे क्यू पी. मग या दोघांचा कॉमन कोणता असणार आहे तर रे पी क्यू हा कॉमन असणार आहे दोघांच्या मध्ये. रे पी क्यू हा कॉमन येणार आहे. हा अनकॉमन पार्ट आहे सेगमेंट आरपी होणार आहे. ती सेगमेंट आरपी ह्या आर क्यू पी क्यू या रे मध्ये नाही. म्हणून इंटरसेक्शन सेट कशाला म्हणायचं आहे तर इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पॉइंट्सचा सेट. कॉमन कोणते आहेत द पॉइंट्स विच आर ऑन रे
पी क्यू हे दोघांच्या मध्ये कॉमन आहेत. या दोन रेज मध्ये कोणते कॉमन आहेत, तर पी क्यू या रे वरती असलेले पॉइंट्स दोघांमध्ये कॉमन, म्हणून इथं लिहिलं तुम्ही आन्सर रे पी क्यू. त्याच्यानंतर थर्ड काय आहे, तर थर्ड मध्ये राईट द युनियन सेट. युनियन आता कोणता बघायचा आहे, युनियन सेट. आता युनियन म्हणजे काय, दोन सेट्सचं युनियन सेट लिहा म्हटलं तर आपण तिथं काय काय लिहित असतो, कॉमन आणि अनकॉमन एलिमेंट्सचा सेट किंवा कॉमन आणि अनकॉमन एलिमेंट्स किंवा नंबर्स त्याचा सेट जो असतो त्याला म्हटलेला आहे युनियन सेट. मग आता इथं कोणते आहेत युनियन, तर युनियन सेट ऑफ रे पी क्यू आणि रे आर पी. आता पी क्यू बघायचे, इथं आहे पी क्यू, हा झाला पी क्यू रे. बघा पी क्यू रे आणि दुसरा कोणता आहे रे क्यू आर. क्यू आर म्हणजे हे हा रे येणार आहे पूर्ण, आणि त्यांच्या युनियन. आता हे दोन रेज त्यांचा युनियन. युनियन म्हणजे काय असतं, कॉमन. कॉमन म्हटल्यावरती ही सेगमेंट कॉमन आहे दोघांच्यात पी क्यू, मग इकडचे पॉइंट्स आणि इकडचे पॉइंट्स, या सगळ्यांमुळं तयार काय होणार आहे, युनियन सेट काय असणार आहे यांचा, तर ती असणार आहे लाईन. काय असणार आहे ती, लाईन. मग लाईनला नेम तुम्ही पी क्यू लिहिलं तरी चालेल किंवा लाईन टी क्यू लिहिलं तरी चालणार आहे. ती काय असणार आहे, म्हणजे हे जे दोन रेज आहेत, हे दोन रेज परस्पर विरुद्ध नाही आहेत ते, पण काय आहेत, एक आहे आर पी रे, सॉरी पी क्यू रे, आणि दुसरा कोणता रे आहे, सॉरी आर पी. आर पी म्हणजे हा सेकंड असा असणार आहे, कळले, हा सेकंड इथं नाही. जर त्याची डायग्राम ड्रॉ करायची झाली तर बघा पी क्यू रे, इथं पी क्यू आणि दुसरा रे कोणता आहे आर पी, म्हणजे इथं येणार आहे आर. आणि या दोन रेजचा काय करायचा आहे, युनियन म्हणजे कॉमन आणि अनकॉमन. इथून हा रे पी क्यू हा दोघांच्या मध्ये कॉमन आहे, अनकॉमन कोणता आहे सेगमेंट आर पी. म्हणजे काय असणार आहे, इथं लाईन नाही येणार तर काय येणार आहे रे, त्यांचा युनियन काय येणार आहे रे आर क्यू. आर क्यू हा रे काय असणार आहे त्यांचा युनियन असणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यातलं फोर्थ, आणि फोर्थ मध्ये तुम्हाला स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. काय करायचं आहे, रे स्टेट द रेज, रेज लिहायचे तुम्हाला, म्हणून रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. इज अ सबसेट. सबसेट म्हणजे काय असणार आहे, तर ते पॉइंट्स त्या मोठ्या सेटमध्ये इन्क्लूड होणार आहेत. आता सेगमेंट क्यू आर बघा कुठे आहे, सेगमेंट क्यू आर म्हणजे ही सेगमेंट इथून इथपर्यंत, ही सेगमेंट कोणत्या रेचा सबसेट आहे, तर इट इज अ सबसेट ऑफ, ही सेगमेंट इज अ सबसेट ऑफ रे आर क्यू, त्याच्यानंतर रे एस क्यू, रे टी क्यू. कोणाकोणाचे आहेत सबसेट बघा, रे आर क्यू चा सबसेट आहे सेगमेंट क्यू आर. त्याचबरोबर अजूनही रे आर झालं, आता एस क्यू, त्याच्यानंतर आहे रे टी क्यू. हे तिन्ही वेगवेगळे रेज आहेत, प्रत्येकाचा एंड पॉइंट वेगळा आहे, आणि या तिन्ही रेजचा सेगमेंट क्यू आर काय असणार आहे, सबसेट असणार आहे. रे पी क्यू म्हणायचं नाही, कारण का ही एवढी सेगमेंट पी क्यू रे मध्ये इन्क्लूड होत नाही, कळले. आता त्याच्यानंतर फिफ्थ त्याच्यातलं राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. तुम्हाला काय लिहायचे आहेत, तर अपोजिट रेज, अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट, विथ कॉमन त्यांच्या एंड पॉइंट जो आहे तो काय असायला पाहिजे, कॉमन असायला पाहिजे, विथ कॉमन एंड पॉइंट आर. आता कॉमन एंड पॉइंट आर हा कन्सिडर करायचा आणि अपोजिट रेजच्या पेअर्स लिहायच्या आहेत. मग पहिला लिहिणार तुम्ही रे आर पी, आणि दुसरा काय असणार आहे रे आर, त्याचा एंड पॉइंट असणार आहे. आणि आता ह्या साईडचा न लिहिता बरोबर अपोजिटचा रे काय येणार आहे टी एस. तुम्ही टी एस लिहा, सॉरी आर टी लिहा किंवा आर एस लिहिलं तरी चालणार आहे. हे झाले अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. कोणते आहेत, आर पी त्याच्यानंतर आणि आर टी हे रेज लिहिले.
त्याच्यानंतर आता 6th क्वेश्चन काय आहे, राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. एस कॉमन एंड पॉइंट एस असलेले किती रेज लिहायचे आहेत, एनी टू, किंवा टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट एस. एंड पॉइंट कॉमन असलेले दोन रेज मग कोणते कोणते लिहिता येतात तुम्हाला, तर रे एस आर, त्याच्यानंतर रे एस टी. आता रे एस आर, रे एस पी, रे एस क्यू हे सगळे एकच झाले, आणि रे एस आर आणि रे एस टी हे काय झाले, कॉमन एंड पॉइंट्स असलेले दोन वेगळे रेस. कळलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण 7th बघूयात. व्हॉट इज इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी. आता कोणते कोणते आहेत, इंटरसेक्शन बघायचे. काय बघायचंय तुम्हाला, इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे कुठला सेट असतो, कॉमन. इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. रे एस पी आणि रे एस टी चा इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय असणार आहे, कॉमन. आता बघा मी इथे एक डायग्राम ड्रॉ करणार आहे. पहिला रे कोणता आहे, तर रे एस पी. इथं एस आहे, इथं पी आहे. त्याच्यानंतर दुसरा रे कोणता आहे, एस टी. बघा एस टी. आता या दोन रेज मध्ये कॉमन काय आहे, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन. कॉमन काय आहे, तर कॉमन इज ओनली वन पॉइंट अँड दॅट इज पॉइंट एस. म्हणून इंटरसेक्शन सेट हे दोन रेज कसले रेज आहेत, अपोजिट रेज आहेत. एस टी आणखीन एस पी कॉमन एंड पॉइंट असलेले अपोजिट रेज आहेत, आणि त्यांच्यामध्ये कॉमन काय असणार आहे, फक्त पॉइंट एस. म्हणून यांचा इंटरसेक्शन सेट काय असणार आहे, पॉइंट एस एवढा असणार आहे. लक्षात आलेलं आहे. हे सम कसं सोडवायचे हे झालंय. त्याच्यानंतर आता पुढचं तुम्हाला काय काय विचारलेलं आहे बघा, आणि याच्यात तुम्हाला पॉइंट येस इथं नंबर लाईन दिलेली आहे, एक लाईन आहे, पॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. आणि स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. तुम्हाला काय बघायचं आहे, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. आता पहिल्यांदा बी पॉइंट. बी पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वरती कोणते पॉइंट्स आहेत, स्टेट द पॉइंट्स. ते पॉइंट्स तुम्हाला सांगायचे आहेत. कुठल्या पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वरती असलेले, बी पॉइंट पासून. आता बी पॉइंट पासून इक्वल डिस्टन्स वरती असलेल्या पॉइंट सी, आणखीन काय असणार आहे, पॉइंट ए. आणि ते कुठे आहेत, तर पॉइंट सी अँड पॉइंट ए आर ऍट अ डिस्टन्स 2. सी हा पॉइंट बी च्या राईट हँड साइडला आहे, आणि ए हा पॉइंट सी च्या लेफ्ट हँड साइडला आहे. बी हा पॉइंट काय आहे, सी हा पॉइंट बी च्या राईट हँड साइडला आहे, आणि ए हा पॉइंट बी च्या राईट हँड साइडला आहे. म्हणून पहिलं तुम्हाला काय लिहिता येणार आहे, तर पहिल्या क्वेश्चन साठी आन्सर जे आहे ते काय लिहिता येणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आता मी इथं फक्त क्वेश्चन लिहिणार आहे, तुम्हाला तो लिहायचा आहे. मी फक्त इथं आन्सर लिहिणार आहे. मग इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी कोणते आहेत, तर पॉइंट्स इक्विडिस्टंट. इक्विडिस्टंटचा अर्थ काय, तर एकाच अंतरावरती असलेले. इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी कोणते आहेत, तर पहिली पेअर काय आहे, पॉइंट ए अँड सी. आणि कुठल्या डिस्टन्स, किती डिस्टन्स वर आहेत, ऍट डिस्टन्स 2 युनिट्स. ऍट डिस्टन्स 2 युनिट्स. आता इथं पॉइंट्स ए अँड सी आर डिस्टन्स ऍट पॉइंट 2 युनिट्स. एक पॉइंट कुठे आहे, बीच्या सी हा पॉइंट राईट हँड साइडला आहे, आणि ए हा पॉइंट लेफ्ट हँड साइडला आहे. आणि किती युनिट्सला आहे, तो 2 युनिट्सला आहे. कळले, बघा इथं 1 2, त्याच्यानंतर 1 2. आता त्याच्यानंतर आणखीन एक तुम्हाला पेअर दिसते पॉइंट्सची, आणि ती कोणती आहे, तर बघा
1 2 3 4 म्हणजे डी हा पॉइंट उजव्या बाजूला 4 युनिट्स वरती आहे आणि डाव्या बाजूला 1 2 3 4 पी हा पॉइंट आहे. म्हणून दुसरी पेअर तुम्ही कोणते लिहिणार, तर दुसरी पेअर तुम्हाला लिहिता येणार आहे पॉइंट डी अँड पी. पॉइंट्स डी अँड पी ॲट डिस्टन्स किती युनिट आहेत, डिस्टन्स 4 युनिट्स, ॲट डिस्टन्स 4 युनिट्स. कळलेलं आहे. हे झालं पहिल्या क्वेश्चन साठी. त्यावेळेस नुसते पॉइंटचे पेअर्स न लिहिता त्यांचं युनिट पण लिहायचं, डिस्टन्स पण लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा, राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. आता एक पेअर लिहायची आहे तुम्हाला पॉइंट्सची की ते पॉइंट्स क्यू पासून इक्वल डिस्टन्स वरती आहेत. तसंच आता क्यू बघायचं आणि क्यूच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला जर 1 युनिट वरती बघितलं तर आहे एल पॉइंट आणि डाव्या बाजूला 1 युनिट वर बघितलं तर कोणता पॉइंट आहे, यू. म्हणून पहिला सेट तुम्हाला कोणता लिहिता येतो, पहिले पॉइंट्स. तर मी आता इथं फक्त लिहिणार आहे कोणता आहे पॉइंट, सेकंड मधलं पहिलं लिहिता येईल पॉइंट्स यू किंवा यू अँड एल आर ॲट अ डिस्टन्स किंवा ॲट अ डिस्टन्स किती पॉइंटला आहेत, ॲट अ डिस्टन्स 1 युनिट फ्रॉम पॉइंट क्यू. वरती मी लिहिलं नाही म्हणून मी इथं फ्रॉम पॉइंट क्यू लिहिलेलं आहे. कळलंय. मग पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम क्यू हे जर वरती स्टेटमेंट लिहिलं तर पहिली पेअर तुमची येणार आहे पॉइंट यू अँड एल. यू लेफ्ट हँड साईडला आहे, एल राईट हँड साईडला आहे आणि किती युनिट्स वर आहे ते 1 युनिट वर आहे. त्याच्यानंतर अजून एक पेअर तुम्हाला ह्याच्यातनं बघितलं तर लिहायला येणार आहे. ती कोणती आहे, यू पासून तुम्ही 2 युनिट्स वर बघितलं, क्यू पासून 2 युनिट्स वरती पॉइंट आहे राईट हँड साईडला पी आणि लेफ्ट हँड साईडला 2 युनिट्स वरती कोणता पॉइंट आहे, आर. म्हणून तुम्ही अजून एक पेअर लिहू शकता आणि ती कोणती आहे, तर पॉइंट्स आर अँड पी ॲट डिस्टन्स, किती डिस्टन्स वरती आहेत ते क्यू पासून, 2 युनिट्स फ्रॉम पॉइंट क्यू. आता तुम्ही उत्तर लिहिताना फक्त पॉइंट्स लिहिता, तर पॉइंट्स न लिहिता पॉइंट्स फक्त लिहायचे नाहीत तर ते किती डिस्टन्स वरती आहेत हे सुद्धा लिहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला त्याच्यातलं लास्ट बघा, फाइंड डिस्टन्स यू व्ही. तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचं आहे यू पासून व्ही पर्यंत, डिस्टन्स यू व्ही. मग आता यू साठी तुम्हाला इथे यू चा कोऑर्डिनेट माहितीये का, व्ही चा कोऑर्डिनेट माहितीये का, नाही. पण आपल्याला त्याचं डिस्टन्स लिहायला येणार आहे. यू पासून व्ही पर्यंत युनिट्स मोजत जायचं. हा 1 युनिट, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6, 7, 8, 9, 10. म्हणून डिस्टन्स यू व्ही किती येणार आहे, 10 युनिट्स. काउंट करायचं यू पासून व्ही पर्यंत किती युनिट्स झाले, 10 युनिट्स. म्हणून डिस्टन्स यू व्ही किती येणार आहे, तर 10. डिस्टन्स यू व्ही, डिस्टन्स यू व्ही. इथं तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिसत नाहीत आपल्याला, नाहीत दिसत, पण तिथं आपल्याला सांगता पण येणार आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स काय असणार आहेत. यू चा कोऑर्डिनेट काय असणार आहे, तर बघा इथं 0 हा -1, -2, -3, -4 इथं असणार आहे -5. आणि आता व्ही ला सुद्धा 1 2 3 4 5. मग यू असणार आहे -5, व्ही असणार आहे 5. किंवा तुम्ही हे युनिट्स काउंट करून लिहिलं तरी चालणार आहे. मग ते किती येणार आहे, 10 युनिट्स. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं डिस्टन्स विचारलेलं आहे पी सी. पी चा युनिट कोऑर्डिनेट माहिती आहे -2, सी चा कोऑर्डिनेट माहिती आहे 4. म्हणून डिस्टन्स पी सी काढण्यासाठी आता ह्याच्यातलं सेकंड, आता डिस्टन्स पी सी त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, दिसतायत लगेच. तर ऑफ पी, कोऑर्डिनेट ऑफ सी, ऑफ सी 4. आणि आता डिस्टन्स इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट. यातला ग्रेटर कोऑर्डिनेट काय आहे, 4. म्हणजे इथं तुम्हाला बघायला लिहायचंय 4 इज ग्रेटर दॅन -5. म्हणून 4 -2 किती येणार आहे, मग ते 4 + 2 आणि येणार आहे 6. डिस्टन्स पी सी किती येणार आहे,
6. आणि आता जर तुम्ही P पासून C पर्यंत काउंट केले युनिट्स तर किती येत आहे बघा, इथून इथपर्यंत 1 2 3 4 5 6. कळलंय? आता त्याच्यातलं डिस्टन्स VB, आता V इथे आहे, B इथं आहे. आता VB, मग V पासून B पर्यंत मोजा किंवा B पासून V पर्यंत मोजा. 1 2 3. डिस्टन्स VB किती येणार आहे? 3 युनिट्स येणार आहे. आणि त्याच्यानंतर डिस्टन्स UL किती येणार आहे? डिस्टन्स UL 1 2 युनिट्स. कळलेलं आहे? मग काउंट करून लिहा. कोऑर्डिनेट्स असतील दिसतात तिथं, तुम्ही त्यांचं सम करून लिहिणार आहात सॉल्व्ह करून. मग डिस्टन्स VB किती येणार आहे? V पासून B पर्यंत तर 3 युनिट्स. किती असणार आहे? 3 युनिट्स. इथं पण लिहा. आणि आता त्याच्यातलं डिस्टन्स UL किती येणार आहे? U पासून L पर्यंत किती आहे? 2 युनिट्स. कळलेलं आहे हे डिस्टन्स. आता याच्या पुढचा पार्ट, आता हा एक्सरसाइज सगळ्यांनी व्यवस्थित वहीमध्ये लिहायचा आणि तो सेंड करायचा आहे. मग आपण नेक्स्ट पार्ट याच्यातला स्टडी करूयात.